गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. जुहूगाव स्पा सेंटरचा भांडाफोड. बाहेरून थाई मसाज, आतमध्ये गुप्त धंदा. 6 महिलांची सुटका. मॅनेजर अटक, मुख्य आरोपी फरार. तर नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. गुन्हेशोध न्यूज नेटवर्क. सामान्य जनतेची बनली वज्रमूठ. प्रहार तिचा पक्का. वेद अचूक बातमीचा शोध सत्याचा आणि पर्दाफाश करून देतो धक्का. नवी मुंबईच्या शांत निवांत जहुगाव गावात पडदा आड सुरू असलेला काळा धंदा अखेर पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही. नावाला स्पा आणि थाई मसाज सेंटर, पण आतमध्ये मात्र उघड्यावर देह व्यापाराचा रॅकेट धुमाकूळ घालत होता. नवी मुंबई गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरपणाचं सलून ऍड स्पावर अचानक धाड घालण्यात आली आणि संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. धाडीत 6 महिलांची सुटका करण्यात आली. बाहेर बॉडी मसाजच्या आकर्षक जाहिराती, पण आतमध्ये बॉडी सेलचा काळा मार्ग सुरू असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणात मुख्य भूमिका बजावणारी मॅनेजर अशिमा रॉबिन घोष, वय 34, कोलकाता वाशी असा प्रवास करत हे संपूर्ण रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं. तिला घटनास्थळीच बेड्या ठोकण्यात आल्या, परंतु या धंद्याचा खरा सूत्रधार नूर आलम शेख कारवाईची चाहूल लागताच फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना झालं असून शोध मोहीम जोरात सुरू आहे. जाची समोर आलं की या दोघांनी मिळून स्पा सेंटरचा आडोसा घेत महिलांना धमक्या, दबाव आणि पैशाच्या आमिषाने या दलदलीत ढकललं होतं. शांत परिसरात वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या रॅकेटची कल्पनाही स्थानिकांना नव्हती, पण गुन्हे शाखेच्या धडक कारवाईनं संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. नवी मुंबई पोलिसांचा कडक संदेश: स्पा सेंटरच्या आड देह व्यापार केला तर धाड टाकलीच जाईल आणि हातात बेड्याही पडतीलच. धन्यवाद.